बघायचं असेल तर दोन्ही संघांकरता महत्वाची मॅच डॉट बॉल आहे. परत या दरम्यान जर आपण पाहिलं तर एक जबरदस्त अष्टपैलू कामगिरी टीम माऊली एंटरप्राइजेस इंदापूर संघाकरिता सातत्यानं करताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या मॅच पासून अगदी या मॅच मध्ये देखील एक चांगली दर्जेदार कामगिरी तो देखील सातत्यानं करताना पाहायला मिळतोय. एक मोठं नाव या गोरेगाव विभागातील शंभूराजे प्रतिष्ठानमध्ये अप्रतिम कामगिरी तो सातत्यानं करताना पाहायला मिळतोय. खोदून काढला होता यावेळेस लॉंग ऑफ रिझन मध्ये हा फटका सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्यात दोन्ही बॅटर्स त्या ठिकाणी यशस्वी होत असताना पाहायला मिळतील. 2 धावा आल्यात. दुहेरीचा प्रयत्न हा सक्सेसफुल ठरतोय. 7 धावा स्कोर कार्ड वरती अद्याप आपल्याला पाहायला मिळतील. पहिल्या षटकाचा खेळ हा प्रगती पथावरती आहे. एक मोठी स्पर्धा तुम्ही पाहताय माणगाव ग्रामीण प्रीमियर लीगच्या माध्यमातून हाफ ट्रॅकर पद्धतीचा चेंडू पुढे आले फ्रंट फुट वरती येऊन खेळण्याचा प्रयत्न डॉट बॉल होतोय अजिंक्यच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. त्याने देखील चांगली कामगिरी केली टीम समर्थक रूपे न्हावे या संघाकरता. एक चांगली दर्जेदार फलंदाजी साकारावी लागेल कारण मागच्या मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर बंटी पाणवलकर यांची देखील बॅट तळपली होती. म्हणजेच एक चांगली दर्जेदार कामगिरी ते करू शकतात. शेवटचा बॉल या षटकातला आपल्याला पाहायला मिळेल. फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता यावेळेस मिडल ऑफ द बॅट गेट आला नाही तरी देखील चेंडू मिड विकेट रिजन मधून अलॉंग विथ द कार्पेट जाईल सीमा पार चौकार शेवटच्या बॉलवर. सारा अशी ही प्रीमियर लीग आणि नारा कोणता आहे तर पहिले पर्व ग्रामीण खेळाडू सर्व. ही स्पर्धा फक्त आणि फक्त ग्रामीण खेळाडूंकरता आणि खऱ्या अर्थानं एक मोठी स्पर्धा आपण पाहतोय. ग्रामीण विभागातील खेळाडूंकरता एक मोठ्या दर्जाची ही स्पर्धा त्या ठिकाणी माणगाव ग्रामीण प्रीमियर लीगच्या माध्यमातून या संपूर्ण आयोजन कमिटीच्या माध्यमातून वैभवजी टेंबे सतीशजी भोसले नंदुराजजी वाडवल विशालजी खाडे संतोषजी पालकर त्याचबरोबर अजयजी नाडकर सुशांतजी कदम योगेशजी बक्कम राहुलजी दसवते विवेकजी ठेपेस यांच्या माध्यमातून एक मोठा प्लॅटफॉर्म त्या ठिकाणी या ग्रामीण खेळाडूंकरता निर्माण केलेला पाहायला मिळतोय. गोलंदाजी ट्रॅक वरती परिवर्तन होईल अर्थातच अंकेश आपल्याला पाहायला मिळतील गोलंदाजी मार्क वरती. अंबरलँड कडून एक नामचीन गोलंदाज पण समोर देखील असेल या विभागातील एक सितारा नाव आहे सूरज कोरपे. कोलाट टाकलेला चेंडू इथं देखील एक स्ट्राइक कव्हर मध्ये अगदी गोलीच्या वेगानं क्षेत्ररक्षकाला देखील दिलाय चकमा. चेंडू जाईल सीमा पार चौकार. स्पर्धा नाहीये भव्य दिव्य स्पर्धा अगदी माणगाव तालुका टेनिस क्रिकेटच्या इतिहासामध्ये नोंद होईल अशी ही स्पर्धा. याही वेळेस चांगला स्ट्रोक आहे बॅकफुट वरती जाऊन पॉइंटच्या डोक्यावरून वा मस्तक पे दस्तक देणारा वन्स माउस सीमा पार अर्थातच चौकार इथं देखील मिळेल. एकोणीस धावा या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतील स्कोर्स कार्ड वरती. एक अप्रतिम फलंदाजी एक चांगली फटकेबाजी समोरच्या दिशेने यावेळेस लॉंग ऑफला बीट केले वा अप्रतिम चौकारांची हॅट्रिक सूरजच्या बॅट मधून पाहायला मिळते. डीजे मास्टर्स आपण पाहता या माणगाव तालुका ग्रामीण असोसिएशन प्रीमियर लीगचं टायटल सॉन्ग थीम सॉन्ग जे योगेश जाधव यांच्या आवाजामध्ये
आपल्याला ऐकायला मिळते. अगदी नंदुशेठ वाडवल यांनी योगेश जाधव सरांना सांगितलं की आपणास एक थीम सॉन्ग त्या ठिकाणी बनवायचं आहे आणि योगेश जाधव शाहीर आहेत आणि शाहिराने अगदी ऐकलं आणि एका दिवसात ते थीम सॉन्ग बनवून टाकलं. त्यांचंही आपण आभार व्यक्त करूया या स्पर्धेच्या निमित्तानं. उचली घेणारा चेंडू यावेळेस गुडले स्पॉट होती, टप्पा पडला आणि अनएक्सपेक्टेड बाउन्स पाहायला मिळतोय. दरम्यान एक डॉट बॉल, शेवटचा बॉल या षटकातला शेष असेल अर्थातच अंकेशचा अप्रतिम फलंदाजी दरम्यानच्या कालावधीत पाहायला मिळेल. 23 धावा स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस बिमर असेल, खूप मोठा नो बॉल आलाय, पंचांच्या माध्यमातून इशारा आलाय. हातामध्ये बहुतांश चेंडू ग्रीप झाला नसावा, फर नवीन आहे, चेंडू नवीन असल्या कारणानं त्या ठिकाणी हा नो बॉल पंचांच्या माध्यमातून. चला पुढील बॉल फ्रीडचा असेल, अर्थातच या ठिकाणी या 2 धावा ऍड होतील स्कोर कार्ड वरती. 25 धावा या 2 धावा धावफलकावरती ऍड होत असताना फ्रीडचा बॉल असेल, यावरती अजिंक्य काय करणार. पुन्हा एकदा उसळी जरूर घेतली होती चेंडूनी आणि तदनंतर मात्र रिव्ह्यू घेतलाय पंचांनी. जरा बाउन्सचा आपण बघूया, एक्स्ट्रा बाउन्स आहे का, आणि तिसऱ्या पंचांकडे त्या ठिकाणी हा निर्णय जात असताना या सर आणि या ठिकाणी येस इट इज नो बॉल येतोय पंचांच्या माध्यमातून आणि योग्य तो निर्णय आपण पाहताय. जेपी पॅनलचे हे पंच आणि निश्चितच या माणगाव तालुका ग्रामीण प्रीमियर लीग करता हे सर्व पंच त्या ठिकाणी उपस्थित झाले. अगदी त्यांचं देखील आपण मनापासून कौतुक करावं. सत्तावीस धावा या धावफलकावरती. फ्रीट असेल, पुढील बॉल या फ्रीट वरती केलाय वार, मात्र इथं प्रोटेक्शन जरूर असेल. फ्रीट असल्या कारणानं फलंदाज सेफ असणार आहे. एक धाव इथं देखील आपल्याला पाहायला मिळेल. एकेरी धावेनं स्कोर कार्ड पुढे जाईल ना ते 28 या आकड्यावरती. निश्चितच 14ची सरासरी पाहायला मिळते. 2 षटकांचा खेळ इथं संपुष्टात येतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर बनल्या जातील 28 धावा. चला टीम मिटिंग नकोय, कारण 3 षटकानंतर आपण ड्रिंक ब्रेक घेणार आहोत आणि तो ड्रिंक्स ब्रेक मध्येच त्या ठिकाणी आपली रणनीती आपण आखायची आहे. आपल्याला अजून एक मॅच त्या ठिकाणी कव्हर करायची आहे. टीम 14 खेळाडू खेळणं बंधनकारक असणार आहे. 4व्या मॅच कडे पुन्हा एकदा भारत जी आलेले आहेत आणि त्यांनी मोर्चा सांभाळलाय. तिसऱ्या षटकामध्ये इथं देखील समोरच्या दिशेनं एक्स्ट्रा कव्हरला बीट केलंय. वा, अप्रतिम षटकार आलाय सूरजच्या बॅट मधून. मास्टर्स मागची मॅच गमावली होती, पण तदनंतर मात्र पुन्हा एकदा एक नवीन सुरुवात करायची आहे टीम समर्थक रूपा हवेला. आणि इथं कॅप्टन निर्भीडपणे खेळत असताना नजर लागली या फलंदाजाला आणि इथं एक्स्ट्रा कव्हरला प्रोटेक्शन उभा. सूरज कोरपे माघारी. तीस धावा या धावफलकावरती आपण पाहतोय. 34 ऑन अ बोर्ड आपल्याला पाहायला मिळतील. तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगती पथावरती आहे. एक चांगली दर्जेदार फलंदाजी त्या ठिकाणी सूरज कोरपेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली, पण तदनंतर भारत महाले आपल्या फिरकीच्या जाळ्यामध्ये त्या ठिकाणी अडकवलंय भारतनं. तर सुनील खेरडकर आपल्याला पाहायला मिळतील, प्रसाद करकरे पाहायला मिळत आहेत. तदनंतर इनॅट बॅट नंबर 3
लहाने सुरवचा सितारा मैदानाच्या आतमध्ये एकता ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशन मध्ये अप्रतिम कामगिरी सातत्याने करत असतो आणि त्याच कारणानं सतीशजी भोसले यांनी आपल्या संघामध्ये या फलंदाजाला दाखल करून घेतलाय. अडवा बॅट नाही, यावेळेस देखील मिड विकेट रिजन मध्ये फटका सजवलाय. डीपला प्रोडक्शन होते, चांगले एफर्ट चांगले प्रयत्न त्या ठिकाणी राहिलेत. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलंय प्रसादनं. या 2 धावा ऍड होत असतील आपल्याला आणि या 2 धावा ऍड होऊन धावफलक पुढे जाईल ना ते 36 या आकड्यावरती. तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती आहे. बंटी पाणवलकर यष्ट्यांच्या मागून या संपूर्ण सामन्याचं चित्र या संपूर्ण टीमला अगदी मोटिवेट करताना आणि त्याचबरोबर ती एक रणनीती आखताना पाहायला मिळतील. आणखीन एक मोठा फटका आलाय. मिड विकेटचा प्रोडक्शन चेंडूला जजमेंट करतोय. अगदी टसका मस्क पाहायला मिळालेला नाहीये. प्रसादला जावं लागेल माघारी. आणखीन एक महत्वाचा फलंदाज डगआउट कडे. डीजे मास्टर्स तर 2 महत्वाचे फलंदाज आता मात्र माघारी परतले. तदनंतर अक्षय अंधेरे नावे गावाला बिलॉंग करणारे आणखीन एक उमदा खेळाडू ज्यानं मागच्या मॅच मध्ये अप्रतिम गोलंदाजी केली होती आणि तिसऱ्या पंचांकडे पुन्हा एकदा आणि हा निर्णय तिसऱ्या पंचांकडे सोपवलाय. पाहूयात 12वा प्रतिनिधी कृपया आपण पाठवायचा आहे. टीम श्री समर्थ कृपा नावे संघ. जर आपला 12वा प्रतिनिधी या ठिकाणी दाखल झाला नाही तर नो बॉल. यासाठी जिथं तिसऱ्या पंचांकडून देखील हा निर्णय त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. येणारा बॉल मात्र फ्रीडचा असेल. यावेळेस संधी आहे, अजिंक्यला संधी आहे. व्ही शेप मध्ये खेळणं जाणतो हा खेळाडू. नाव आहे अजिंक्य करकरे. यावेळेस बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये फटका सजवलाय. प्रोटेक्शन नाही आहे. खाली एरिया मधून चेंडू ट्रॅव्हल होईल, सीमा पार जाईल. आणखीन एक चौकार अजिंक्यच्या बॅट मधून येईल. चौकारानं 42 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. शेवटचा बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न फसलाय, असफल ठरलाय. डॉट बॉलनं षटकाची सांगता आपल्याला पाहायला मिळतील. अर्थातच 3 षटकांचा खेळ इथं संपुष्टात आलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर या 42 धावा तुम्हाला पाहायला मिळतील. मित्रांनो, रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान आणि त्याच माध्यमातून खऱ्या अर्थानं एक समाजोपयोगी कार्य ज्यांच्या माध्यमातून सातत्यानं आपल्याला पाहायला मिळतंय ते जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान यांच्या माध्यमातून दरवर्षी रक्तदान महायज्ञाचं आयोजन केलं जातं. याही वर्षी हे रक्तदान महायज्ञ 4 जानेवारी ते 19 जानेवारी 2025 या कालावधीत आपल्याला पाहायला मिळेल. अर्थातच या रक्तदान शिबिरामध्ये आपणही आपला सहभाग नोंदवून हे रक्त त्या ठिकाणी दान करायचं आहे. दिनांक 7/1/2025 वार मंगळवार. ठिकाण असेल प्राथमिक आरोग्य केंद्र गोरेगाव. वेळ असेल सकाळी 10 ते सायंकाळी 5 या कालावधीत आपण कधीही जाऊन त्या ठिकाणी आपलं रक्त त्या ठिकाणी देऊ शकता, दान करू शकता. तर हे रक्तदान महायज्ञ शिबिर त्या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. एक अप्रतिम दर्जेदार अशी स्पर्धा तुम्ही पाहताय. माणगाव तालुका ग्रामीण प्रीमियर लीग. अर्थातच समोर ज्यांचा बॅनर आपल्याला पाहायला मिळतंय सन्माननीय भरत शेठ गोगवले साहेब. नुकतेच त्यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळालंय. खऱ्या अर्थानं या माणगाव तालुक्याला 2 मंत्रीपद लाभलेली आपल्याला पाहायला मिळतील या हंगामामध्ये आणि खऱ्या अर्थानं या विद्यमान सरकारमध्ये. आदरणीय भरत शेठ गोगवले साहेब यांच्या वाट्याला जर आपण पाहिलं तर खारभूमी विकास, रोजगार हमी आणि फलोत्पादन हे मंत्रालय, तर सन्माननीय अदितीताई तटकरे यांच्या वाट्याला महिला व बालकल्याण विकास हे मंत्रालय. म्हणजे माणगाव तालुक्याला 2 मंत्रीपद या वर्षी या हंगामामध्ये या सरकारमध्ये आपल्याला लाभलेले आपल्याला पाहायला मिळतील.
पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांचे लक्ष वेधतो जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान यांच्या माध्यमातून रक्तदान महायज्ञ शिबिराचं आयोजन 4 जानेवारी ते 19 जानेवारी 2025 या कालावधीमध्ये केले जाणार आहे. हे रक्तदान शिबिर अर्थातच प्राथमिक आरोग्य केंद्र गोरेगाव आणि त्याचबरोबर ती आपल्या सरकारी हॉस्पिटल माणगाव या 2 ठिकाणी आपल्याला या रक्तदान शिबिरामध्ये आपलं रक्तदान करता येईल. जाऊया मॅचकडे. 3 षटकांचा खेळ इथं संपुष्टात आला. 42 धावा या स्कोर कार्डवरती, या धावफलकावरती. या ठिकाणी सौभाग्यवती सुगंधा हरणेकरजी मानव मोटर्सच्या सर्वेसर्वा आणि त्याचबरोबर ती प्रशांतजी हरणेकर हे दोन्हीही उभयंत या ठिकाणी या वासबिडावरती आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं आपण या माणगाव तालुका ग्रामीण असोसिएशन प्रीमियर लीग मध्ये अगदी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करूया. त्यांचं यथोचित सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं आमचे भाई दसवते आणि नंदुशेठ वाडवल यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण या दोन्हीही मान्यवरांचा यथोचित सन्मान या व्यासपीठावरती करायचा. आडवा बॅटने यावेळेस स्क्वेअर लेग रिजन मध्ये फटका सजवलाय. वन बाउंड चेंडूला पाठवलाय सीमा पार. चौकार येतोय अक्षय अंधेरेच्या बॅटमधून. चौकार आणि 46 धावा या धावफलकावरती आपण पाहतोय. 4थ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती आहे. वा, खोलात टाकला होता, खोदून काढण्याचा प्रयत्न. बीट झाले की काय अक्षय. येस, इट इज लेग बाईटच्या स्वरूपात 1 धाव या दरम्यानच्या कालावधीत आपल्याला पाहायला मिळते. अनेक मान्यवर गेली 2-3 दिवस आपल्याला या ठिकाणी या मंचावरती येत असताना पाहायला मिळतील. उद्या या स्पर्धेचा अंतिम दिवस असणार आहे आणि या अंतिम दिवसामध्ये अनेक मान्यवरांची रेलचेल या व्यासपीठावरती आपल्याला आवर्जून पाहायला मिळेल. एक मोठं प्लॅटफॉर्म ग्रामीण विभागातील या सर्व खेळाडूंकरता. आणखीन एक चांगला स्ट्रोक स्लॉट मध्ये आला होता, त्याला आउट ऑफ दी प्लॉट पाठवलंय अजिंक्य करकरेच्या बॅट मधून. षटकार. तुम्ही पाहताय मानव मोटर्सचे सर्वेसर्वा हरणेकरजी या ठिकाणी या व्यासपीठावरती आहेत. मित्रांनो, क्रिकेटच्या स्पर्धा कुठेही मोठ्या मोठ्या स्पर्धा असू द्यात, आवर्जून त्या स्पर्धेना आपलं एक मोलाचं सहकार्य, एक मदतीचा हात ज्यांचा आवर्जून लागतो असे मानव मोटर्सचे सर्वेसर्वा प्रशांतजी हरणेकर आणि सुगंधाजी हरणेकर. याही वेळेस चांगला स्ट्रोक आहे. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड चेंडू ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळतोय. प्रोटेक्शन आलंय इथं, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलंय. अजिंक्य चांगली फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये साकारतोय. 55 धावा या स्कोर कार्डवरती आपल्याला अद्याप पाहायला मिळतील. 4थ्या षटकाचा खेळ. शॉर्ट रिव्ह्यू घ्यायचा आहे का? ओके. पाच संघ आपल्याला या ठिकाणी सुपर 6 मध्ये जाताना पाहायला मिळाले. 6वा संघ कोण असेल? अगदी एक मॅच म्हणजे फक्त येणारी अंतिम मॅच आणि त्या मॅच मध्ये डिसाइड होईल तो 6वा संघ जो सुपर 6 मध्ये आजच्या दिवसात आपल्याला पाहायला मिळेल. उद्या मात्र या स्पर्धेचा अंतिम दिवस. रिव्ह्यू त्या ठिकाणी पेंडिंग आपल्याला पाहायला मिळतोय. तिसरे पंच त्या ठिकाणी 24 लाईव्ह इव्हेंट्सची संपूर्ण टेक्निकल टीम. 2 रन कंप्लीट्स आहेत त्या ठिकाणी. निश्चितच शेवटचा बॉल या ठिकाणी बाकी असणार असेल. अर्थातच
शेवटच्या बॉलवरती एक सिंगल आली आणि या दरम्यान मात्र या षटकाची सांगता झाली आहे. अर्थातच या सिंगलनं स्कोर कार्ड पुढे सरसावलं जाईल तो 56 या आकड्यावरती. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 56 धावा या स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळते. अजूनही 12 बॉलचा खेळ बाकी आहे. अर्थातच 14च्या सरासरीनं एक जबरदस्त धावसंख्या त्या ठिकाणी उभी केली जाते ना, ती या फलंदाजांच्या माध्यमातून. सलामीला आलेत अजिंक्य करकरे आणि अजूनही या खेळपट्टीवरती ते उभे आहेत. टीम श्री समर्थ कृपा न्हावे या संघाकरता. नंदुशेठ वाडवल पुन्हा एकदा या ठिकाणी कॉम्बॉक्स मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. अप्रतिम कामगिरी राहिली आहे त्यांची. अगदी एखादी स्पर्धा म्हटली, अगदी छोटी स्पर्धा जरी म्हटली ना, तरी 15 ते 20 दिवसापासून तिची तयारी करावी लागते शेठ. आपण तर गेली अनेक महिने या स्पर्धेकरता अक्षरशः जुळवाजुळव करत होतात. बरेचसे त्या ठिकाणी प्रायोजक, मग तदनंतर ऑक्शन, तदनंतर संघ मालक जमा करणे आणि ही संपूर्ण तयारी एक नियोजनबद्ध कार्यक्रम त्या ठिकाणी आपण आखलात आणि तो सातत्यपूर्ण त्या ठिकाणी त्याचा पाठपुरावा आणि एक मोठी दैदप्यमान स्पर्धा त्या ठिकाणी आपल्या माध्यमातून पाहायला मिळाली. याही वेळेस चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. कव्हर रिझन मध्ये एक्स्ट्रा कव्हरला प्रोटेक्शन त्या ठिकाणी जरूर होते. एक सिंगल घेतली, सिंगल वरती थांबवलंय. सिंगल स्कोर कार्ड पुढे जाईल पुन्हा एकदा 57 या आकड्यावरती. प्रमोदजी करकरे यांच्या माध्यमातून एक अनुभवी क्रीडा विश्वातील त्यांच्याकडे खूप सारा अनुभव आपल्याला पाहायला मिळतोय. ते गुणलेखकाच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतील. त्यांचाही महत्वाचा मोलाचा वाटा राहिला या स्पर्धेकरता. वा वा, चांगला बॉल मिस केलाय अक्षयनं. खऱ्या अर्थानं बैठक फटका खेळायचा होता, बैठक शॉट खेळायचा होता अक्षयला. बॅटनं बॉलचा कुठेही संपर्क पाहायला मिळत नाही. डॉट बॉल आलाय. 5वं षटक प्रगतीपथावरती आहे, मार्गस्थ आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती जर विचार केला तर सूरज आपल्याला पाहायला मिळतोय. एक सूर्य आहे जो अस्ताला जातोय, दुसरा सूर्य मैदानाच्या आतमध्ये कामगिरी करतोय. हल्ला चढवलाय, अक्षय अंधेरेच्या बॅट मधून आलाय. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, सीमा पार जाणारा षटकार. मास्तर षटकार आणि 63 धावा या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. अक्षय अंधेरे, वाह काय कमबॅक आहे, ऑड कमबॅक. एक डाव तुझा ना तर दुसरा डाव माझा. विकेटचं पतन अक्षय अंधेरे डगआउट कडे. पुरस्कार मालिकावीर कोण असणार आहे उद्याच्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. अशाच अनेक आकर्षक अट्रॅक्टिव्ह बाईक्स मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे मानव मोटर्स. जर तुम्हाला देखील अशा नवनवीन बाईक आणि त्याच्यावरती आकर्षक डिस्काउंट हवे असेल तर निश्चितच तुम्हीही व्हिजिट करा या मानव मोटर्सला आणि आपलं स्वप्न आणि स्वप्नपूर्ती करण्याचे साक्षीदार व्हा. डॉट बॉल आलाय. 64 धावा या धावफलकावरती आपण पाहतोय. अर्थातच षटक क्रमांक 5 हे प्रगती पथावरती पाहायला मिळतंय. अजिंक्य करकरे अजूनही खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळतील. स्विच हिट करण्याचा प्रयत्न इथं देखील अजिंक्यचा. नो बॉल आलाय पंचाच्या माध्यमातून. ओ स्टेपिंग, नो +1 अशा 2 धावा ऍड होत असताना पाहायला मिळतील. येणारा बॉल फ्रेडचा, सूरजवर करणार का वार. सुनील खेरटकर आपल्याला ऑन स्ट्राइक पाहायला मिळत आहेत. क्षमता आहे या खेळाडूकडे, जिद्दी फार आहे हा खेळाडू. अनेक महत्वाचे सामने खेळलेत, पण इथं काय घडतंय. अप्रतिम कामगिरी. डॉट बॉल आलाय. फ्रेडचा बॉल होता, बॅटचा फ्लो अकडता घेतला सुनीलनं. तदनंतर डॉट बॉलची सांगता. 5 षटकांच्या समाप्तीनंतर बनल्यात ना त्या 66 धावा. अजूनही 6 बॉलचा खेळ बाकी आहे. येणारे 6 चेंडू
अत्यंत महत्त्वपूर्ण असणार आहेत. कारण हे स्लॉगवरचं षटक आहेत ना, ते फार महत्त्वाचं असणार आहे. बंटी पाणवलकर सर कोणाला आमंत्रित करणार आणि कोणाला प्राचारण करणार हे स्लॉगवरचं षटक फेकण्याकरता. चला चला स्पीडअप करा. अजून एक मॅच आपल्याला खेळायचे. एक इनिंग आणि तदनंतर एक मॅच. एक महत्त्वपूर्ण सामना मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय. 66 धावा या धावफलकावरती आहेत. निश्चितच त्या ठिकाणी प्रमोदजी गुणलेखकाच्या भूमिकेत आहेत. बरंचसं क्रिकेट त्यांनी अनुभवलंय, बरंचसं क्रिकेट त्याने पाहिलंय. या मैदानावरती अनेक खेळाडू घडताना त्यांनी पाहिलेत आणि याच मैदानावरती ग्रामीण विभागातील खेळाडूंकरता ही मोठी स्पर्धा जिचे ते साक्षीदार होत असताना पाहायला मिळतील. अजिंक्य करकरे ऑन स्ट्राईक पाहायला मिळतोय. तर शेवटचं षटक रोहित गोलंदाजी ट्रॅकवर. वाह, पायावरती टाकलेला चेंडू होता. अगदी अक्षरशः बंबेरी उडाली अजिंक्यची. एक धाव या दरम्यानच्या कालावधीत पाहायला मिळते. अर्थातच एकेरी धावेने धावफलक पुढे जाईल 67 या आकड्यावरती. टीम श्री समर्थ कृपा न्हावे की माऊली एंटरप्राइजेस इंदापूर कोण असणार या मॅचचा विजेता? रोहित. याही वेळेस अप्रतिम कोलाट टाकलेला चेंडू होता. पुन्हा एक सिंगल लेग बायच्या स्वरूपात पाहायला मिळतीये. अप्रतिम गोलंदाजी रोहितच्या माध्यमातून पाहायला मिळते. 2 चेंडू हाताळले, 2 चेंडू फेकले आणि दोन्ही वरती सिंगल आपल्याला पाहायला मिळाले. स्लॉगवर म्हणजे हणामारीचं षटक. पण इथं मात्र पहिल्या 2 चेंडूवरती अप्रतिम कामगिरी केली आहे. उलटास पद्धतीचा चेंडू अजिंक्यच्या बॅट मधून अप्रतिम षटकार. वाह भाई वाह, क्या बात है. ठोकोडी है. वैयक्तिक 33 या धावसंख्येवरती अजिंक्य खेळतोय. 74 धावा या धावफलकावरती उभ्या केल्यात. एक चांगल्या दर्जाची कामगिरी तो साकारतोय सतीश भोसले यांच्या संघाकरिता. आडवा बॅटने यावेळेस क्वेलेग रिझल्ट मध्ये देखील एक चांगला स्ट्रोक डीपला भरत जे आलेत. भारत महाले यांच्या माध्यमातून फील्ड केली जाईल. पुन्हा एक सिंगल पाहायला मिळेल. 75 धावा या सिंगलनं धावफलकावरती लावल्या जातील. शेवटचे 2 बॉल शेष असतील सुनील खेरटकर यांच्या माध्यमातून. या 2 चेंडूवरती हल्ला चढवला जाईल का, हल्ला बोल केला जाईल का, करावं लागेल. महत्वाची मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. अभी नाही तो कभी नाही.
आणणारी स्पर्धा, ग्रामीण खेळाडूंना एक मोठा प्लॅटफॉर्म देणारी स्पर्धा आपण पाहतोय. मानगाव ग्रामीण प्रीमियर लीग 2024 हे भव्य आणि दिव्य पर्व दिवस क्रमांक 6 मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. मॅच क्रमांक 5 मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. एका साईडला संघ मैदानाच्या आतमध्ये जो आपल्याला आता बॅटिंग करताना पाहायला मिळेल तो म्हणजे माऊली एंटरप्राइजेस इंदापूर. हा संघाचे संघ मालक घनश्यामजी पवार साहेब आणि त्याचबरोबर किशोरजी पोटले साहेब यांच्या मालकीचा संघ मैदानाच्या आतमध्ये आता बॅटिंग करेल. आणि पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करणारा संघ श्री समर्थ कृपा न्हावे म्हणजे संघाचे संघ मालक सतीशजी भोसले साहेब यांच्या मालकीचा संघ मैदानाच्या आतमध्ये. टीमचे कॅप्टन सूरज कोरबे आणि एका टीमचे कॅप्टन बंटी पानवलकर एकमेकांच्या अगेन्स्ट खेळण्यासाठी आता या दुसऱ्या सत्राच्या खेळामध्ये सज्ज होताना पाहायला मिळतील. ज्या वेळेला आपण पाहिलं प्रथमतः बॅटिंग करत असताना टीम श्री समर्थ कृपा न्हावे या संघानं धावा बनवल्या त्या म्हणजे 76. पहिल्या षटकामध्ये भारत महाले यांनी धावा खर्च केल्या 11. त्यानंतर मग अंकेश आले त्याने धावा खर्च केल्या 15. त्यानंतर पुन्हा एकदा भारत आले 14 धावा खर्च केला. त्यानंतर मग पाहायला गेलं तर वैष्णव बागवे आले त्याने 14 धावा खर्च केला. त्यानंतर मग सूरज आले त्यांनी 10 धावा खर्च केल्या आणि शेवटचं षटक हाताळण्यासाठी रोहित आले त्यांनी देखील 10 धावा खर्च केल्या आणि टीमची धावसंख्या ही धावपकावरती पाहायला मिळते म्हणजे 76. इथून पुढे 36 बॉलचा खेळ बाकी असणार आहे. जिंकण्यासाठी 77 धावसंख्येची गरज आणि मैदानाच्या आतमध्ये आघाडीला आलेली जोडी टीम माऊली एंटरप्राइजेस इंदापूर या टीम कडून आपल्याला पाहायला मिळते ज्यांच्याकडे बराचसा टेनिस बॉल क्रिकेटचा अनुभव आहे. अगदी जर पाहायला गेलं तर मागच्या 15 ते 20 वर्षामध्ये ज्याने टेनिस बॉल क्रिकेट संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये गाजवलं ते बंटी पानवलकर इंदापूर विभागातील खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. आणि त्यांची साथ देण्यासाठी आपल्याला पाहायला मिळतील ते म्हणजे दहिवली गावाला बिलॉंग करणारे मयुरेश कटे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील दाखल होताना. 77 धावसंख्येचा एका टीमला करायचे पाठलाग, एका टीमला 77 धावा वाचवायचे आहेत. 36 बॉल 77 ची गरज आहे आणि षटक क्रमांक पहिलं हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. पहेल गावाला बिलॉंग करणारे सुजल वातेरे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. पहा पहिली मॅच मध्ये पाहायला गेलं तर सुजलने चांगली कामगिरी केली होती परंतु आता ही मॅच ही फार महत्वाची असणार आहे कारण ही सेकंड लास्ट मॅच ही मॅच जर जिंकलात तर मग या स्पर्धेमधील क्वालिफायरची मॅच म्हणजे शेवटची मॅच 6वी मॅच ही खेळायला मिळणार आहे. परंतु इथून जर पुढे हरलात तर मग या स्पर्धेची तुम्हाला देखील आता एक वर्षभर वाट पाहावी लागणार आहे. या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक 70,000 रुपये व हा पहिला पर्वाचा मानाचा करंडक हा कोणाच्या नावावरती जाणार ते पाहण्यासाठी उद्याच्या दिवसभरामध्ये संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याला पाहायचंय. परंतु ही मॅच फार महत्वाची आहे जिथे 36 बॉल 77 धावसंख्येची गरज. सामन्याला आपण करूयात सुरुवात जिथे पंचांचा इशारा ग्रीन सिग्नल येताना पाहायला मिळेल. लेट्स प्ले. पहिला बॉल. ओहो पहिला बॉल टीम डिलिव्हरी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. पहिल्या बॉल वरती मोठा मासा हा गळा लागलाय. बिग ब्लो प्राइसलेस विकेट. बंटी पानवलकर संघाचे कर्णधार इथून पुढे मैदानाच्या बाहेर. रिप्ले मध्ये पाहिलं अगदी पुढ्यातला बॉल होता परंतु बंटी यांनी डिसिजन घेतलं बॅकफुटला जाऊन खेळायचं आणि तिथे थोडीशी चूक झाली आणि त्यानंतर तितकासा वेळ मिळाला नाहीये. टप्पा पडल्यानंतर सरळ यशांचा वेध घेतला आणि बंटी पानवलकर यांना मैदानाच्या बाहेर परतावं लागलं. पहिल्या बॉल वरती गोल्डन डक मैदानाच्या आतमध्ये घेऊन जाताना पाहायला मिळते म्हणजे बंटी पानवलकर आता तिसऱ्या क्रमांकावरती बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील ते म्हणजे गोरेगाव विभागाला बिलॉंग करणारे भारत महाले. आणखीन एक सिनियर खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. यांच्याकडे बराचसा अनुभव आहे. चांगली कामगिरी या संपूर्ण दिवसभरामध्ये राहिली आहे परंतु आताची मॅच ही फार महत्वाची आहे. षटकातील पुढचा बॉल. ओ यावेळेला बॅकफुट पंच पाहायला मिळते. पंच पॉवरफुल. वा व्हॉट अ क्लासिकल फटका पाहायला मिळाला. अप्पर कट केलाय आणि शॉट ऑफ द इव्हिनिंग षटकार.
देताना पाहायला मिळतील ते म्हणजे गोरेगावचा करण अंबाला मैदानाच्या आतमध्ये आहेत. षटकार टोकलाय. पुढचा बॉल हो यावेळेला आपण पाहतोय पाठीमागच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल दिलाय. स्क्वेअर लेग रिजनला मारायचं होतं. शफल झाले होते. ऑन साइडला खेळायचं होतं. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये आली आहे. कंप्लीट केली गेली आहे आणि सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या धाबकावरती पाहायला मिळते. जाऊन पोहोचले ती म्हणजे 7 या आकड्यावरती. 7 रन ऑन अ स्कोर कार्ड. यस त्याचबरोबर या स्पर्धेचा आनंद घेताना पाहायला मिळत समीर दादा रातवडकर. तेही अगदी भारतचा खेळ पाहण्यासाठी आले असतील आणि प्रशांतजी सवतकर यस तेही सिनियर खेळाडू आहेत. त्यांना देखील आपण हार्दिक स्वागत करूया या स्पर्धेच्या वतीनं. षटकातील पुढचा बॉल हो हो टप्पा बॉल पडल्यानंतर पण पाहतोय विकेट किपरच्या हातामध्ये चांगली बॅटल चांगली आहे मैदानाच्या आतमध्ये. कधी फलंदाज हवी ठरतात कधी गोलंदाज हवी ठरतात. आज टेनिस बॉल क्रिकेटचा खेळ आहे आणि ग्रामीण खेळाडूंना आपण पाहायला गेलं तर मोठा प्लॅटफॉर्म मिळत नव्हता. परंतु या स्पर्धेच्या वतीनं आपण पाहतोय मोठा प्लॅटफॉर्म इथून पुढे क्रिएट केला गेलाय संपूर्ण टीमने. खोलात टाकला होता. आक्रमण केलंय. फटक्यामध्ये टायमिंग प्रॉपर नाहीये. लॉंग ऑनचा खेळाडू तिथे टिपतोय शेल. प्रसाद तिथे होते. कोणतीही चूक करणार नाहीये आणि मयुरेश कडे इथून पुढे मैदानाच्या बाहेर जातील. धक्का क्रमांक दुसरा. बॅटिंग करणारा संघ माऊली एंटरप्राइजेस इंदापूर या संघाला विकेटचं पतन. मारुती सिरीजला असणारी बाईक ही कोणाच्या नावावरती जाईल तेही पाहावं लागणार आहे. अगदी पहिल्या दिवसामध्ये पाहायला गेला तर सुमेश महाडिकच्या नावावरती पहिला दिवस राहिला होता. तेही या रेसमध्ये आहेत. त्यानंतर कालचा दिवस जर पाहायला गेला तर महेंद्र अंधेरे यांच्या नावावरती राहिला होता आणि तेही रेसमध्ये आहेत. अगदी कट्टी रेस चालू आहे. त्यामुळे बाईक ही कोणाच्या नावावरती राहील तेही पाहावं लागणार आहेत. रोशन जाधव तेही रेसमध्ये आहेत. सुशील ढाकवल तेही रेसमध्ये आहेत. साहिल गुडेकर तेही रेसमध्ये पाहायला मिळत आहेत. षटकातील पुढचा बॉल पुढे आले. यावेळेला पाहतोय बॅटची कडा घेतल्यानंतर बॉल पाठीमागच्या दिशेने ट्रॅव्हल झाला. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली गेली आहे. सिंगलच्या मदतीने टीम इथे थांबावं लागेल. टीमची धावसंख्या आपण पाहतोय ती म्हणजे धाबकावरती जाऊन पोहोचले 8 या आकड्यावरती. षटक क्रमांक पहिला इथून पुढे येईल संपुष्टात. 6 बॉलच्या अखेरीस टीमची धावसंख्या 8 पाहतोय. पाटला करायचा 77 धावसंख्येचा. इथून पुढे 30 बॉलचा खेळ बाकी असणार आहे आणि जिंकण्यासाठी आपण जर पाहायला गेलं तर 69 धावसंख्येची गरज इथून पुढे माऊली एंटरप्राइजेस इंदापूर या टीमला असणार आहे. पहा एका साईडला फलंदाजाचा विचार केला तर माऊली एंटरप्राइजेस इंदापूर या संघाकडे चांगल्या दर्जाची फलंदाजी आहे. परंतु दुसऱ्या साईडला विचार केला तर श्री समर्थ कृपा नावे या टीमकडे चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करणारे गोलंदाज वेगवान व्हेरिएशन वाले गोलंदाज हे आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे या संध्याकाळच्या सत्रामध्ये एक चांगली बॅटल मैदानाच्या आतमध्ये चालू आहे आणि प्रेक्षक वर्गांची मन जिंकताना ही मॅच ही नक्की पाहायला मिळेल आणि शेवटच्या षटकापर्यंत जाणार आहे. कारण का चांगली बॅटल चालू आहे. दोन्ही टीम मध्ये खेळाडू हे चांगल्या दर्जाचे आहेत. षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला दाखल होताना पाहायला मिळतील. संघाचे कर्णधार टीम कॅप्टन पहेल गावाला बिलॉंग करणारे आपण पाहतोय सूरज कोरपे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. न्यू बॅटर 14 क्रमांकावरती आपल्याला पाहायला गेलं तर अगदी अंकेश बेलके मैदानाच्या आतमध्ये आलेत आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय भारत महाले आहेत. त्यामुळे 30 बॉल जिंकण्यासाठी 69 धावसंख्येची गरज. बॉन्ड ट्रॅक वरती सूरज कोरबे टीमचे कॅप्टन आता इथून पुढे दाखल होतील. राईट टाइम ओव्हर द विकेटने हा पहिला बॉल स्टँड अँड डिलिव्हर करायचं होतं. प्रॉपर टायमिंग आपण पाहायला मिळतोय. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर पहिल्या बॉल वरती आउटस्टँडिंग सिक्सर. लो व फुल अगदी जर विचार केला तर भरत शेठ गोगावले विशालभाई टेंबे एंड कडून गोलंदाजी करणं हे तितकंच सोपं नाहीये. कारण का वाऱ्याचा प्रवाह देखील आपल्याला त्या दिशेने जाताना पाहायला मिळतो आणि त्याच वेळेला जर प्रॉपर टाइम फक्त केलात ना
तर बॉल हा सीमारेषेच्या पलीकडे जाताना पाहायला मिळतो आणि त्याचा फायदा आता इथून पुढे आपल्याला पाहायला गेलं तर माऊली एंटरप्राइज इंदापूर संघाचे फलंदाज अंकिश यांनी इथून पुढे उचललाय. टीमची धावसंख्या तपावती पाहायला मिळते म्हणजे 20 या आकड्यावरती 20 रन विथ लॉस ऑफ 2 विकेट. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. काय बॅटिंग चालू आहे. अंकिश बेलके मैदानाच्या आतमध्ये खोलात टाकला होता. याही वेळेला आपण पाहतोय पॉईंटच्या दिशेने खेळून काढायचं होतं. फिल्डिंग तिथे आपल्याला पाय मिळते. बॉल अडवला गेला. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये येताना पाय मिळाली. स्ट्राईक रोटेट झाली आणि सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 21 या आकड्यावरती 21. 21 धावा. षटक क्रमांक दुसरं चालू आहे. अंकेश बेलके पाहायला मिळाले. नगरोली गावाला बिलॉंग करणारे आणि त्याच्या समोर आता आपण पाहतोय गोरेगाव विभागाला बिलॉंग करणारे भारत महाले हे स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळते. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 21 या आकड्यावरती 21. हो यावेळी आपण पाहतोय पुढे बॉल होता. ओव्हर पिच होता आणि त्याही वेळेला विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. पहिल्या 2 बॉल वरती 2 षटकार जरूर आले परंतु सूरज देखील सांगितलं माझ्याकडे देखील क्षमता आहे. आज कॅप्टन म्हणून मी खेळतोय आणि कमबॅक करणारे 2 बॉल आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. पुढचा बॉल याही वेळेला कोलट टाकला होता. खोदून काढलं होतं. समोरच्या दिशेने आपला ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला. शॉर्ट मिड विकेटला खेळाडू होते. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट करताना पाहायला मिळाली आणि सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या आता पुढे जाईल ती म्हणजे 22 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. 22 टीमची धावसंख्या धपकावरती पाहायला मिळते. षटक क्रमांक 2 अद्यापर्यंत बॉलचा खेळ झाला तो म्हणजे 5. शेवटचा बॉलचा खेळ बाकी आहे. याही वेळेला कोलट टाकला होता. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने क्रॅकिंग कव्हर ड्राइव्ह पाहायला मिळतोय. बॉल उडवण्याचा प्रयत्न वेगानं राहिलाय. खेळाडू धावतायत अडवण्याचा प्रयत्न परंतु बॉल वेगानं सीमारेषेच्या पलीकडे 4 4 4. दर्जेदार ची धावसंख्या दबावकडे पाहायला मिळते ती म्हणजे 26 आकड्यावरती. इथून पुढे 24 बॉलचा खेळ बाकी आहे. जिंकण्यासाठी आपण पाहणार आहोत ते म्हणजे गरज 51 धावसंख्येची गरज इथून पुढे असणार आहे. 24 बॉल मध्ये 51 धावा बनवायच्या आहेत. त्यामुळे दोन्ही टीमसाठी हा सामना ऑन असणार आहे. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं सुजल वातेरने धावा खर्च केला तर फक्त आणि फक्त 8 परंतु षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती सूरज कुरपे आले आणि त्यानं धावा खर्च केला ते म्हणजे 18 आपल्याला येताना पाहायला मिळाल्या. षटक क्रमांक तिसरा हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती नावे गावाला बिलॉंग करणारे अक्षय अंधेरे मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. 24 बॉल जिंकण्यासाठी 51 धावसंख्येची गरज आहे. मॅच फार महत्वाची आहे दोन्ही टीमसाठी. इथून जर जिंकलात तर येस आणि व्यासपीठावरती आपण पाहतोय लकी ड्रॉ आणि लकी ड्रॉ साठी बाई दसवते याने देखील आता आनंद घेतलाय. 10 कुपन्स त्यांच्या माध्यमातून लकी ड्रॉच्या बॉक्स मध्ये पाहायला मिळते. सगळ्या मैदानाच्या आतमध्ये मॅच फार महत्वाची आहे. हो टप्पा पडल्यानंतर पण पाहतोय विकेट किपर सतीश भोसले यांच्या हातामध्ये डॉट बॉल. पहा अक्षयने आज संपूर्ण दिवसभरामध्ये जर पाहायला गेलात ना तर इम्प्रेस केले या संपूर्ण प्रेक्षक वर्गांच्या नजरा आपल्याकडे त्याने केसल्या आहेत. अगदी कॉमेंट्री बॉक्स एंड कडून ते गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत आणि पहा जास्तीचा रनअप नाही आहे. अगदी कमी पावलांचा रनअप आहे आणि त्यानंतर चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करतायत आणि त्याच वेळेला एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय. 23 बॉल 51 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये. यावेळेला थोडासा खराब बॉल पाहायला मिळतोय. थोडीशी चूक घडली आहे आणि त्याचबरोबर आपण सिंगल येताना पाहायला मिळते. पंचांचा इशारा देखील आपल्यापर्यंत येताना पाहायला मिळेल तो म्हणजे व्हाईट बॉल. व्हाईट +1 अतिरिक्त या 2 धावा टीमच्या खात्यामध्ये जोडल्यानंतर टीमची धावसंख्या बघते मॅचमध्ये जाऊन पोहोचले 28 आकड्यावरती 28 विथ लॉस ऑफ 2 विकेट. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. तिसरं षटक हे प्रगतीपथावरती आपल्याला पाहायला मिळते. याही वेळेला आपण पाहतोय समोरच्या दिशेने खेळायचं होतं. लॉंग ऑफचा खेळाडू आलाय सूरज कोरबे. कोणतीही चूक करणार नाहीये. महत्वाची विकेट आपल्याला इथून पुढे बाहेर जाताना पाहायला मिळेल. आता मात्र आपण पाहतोय अंकेश बेलके इथून पुढे
मैदानाच्या बाहेर जातील. धक्का क्रमांक 3 बाद. सगळ्यांचं लक्ष वेधेन आपल्यासाठी देखील या स्पर्धेमध्ये काहीतरी आहे आणि तेच म्हणजे लकी ड्रॉ. लकी ड्रॉचं कुपन अगदी 50 रुपयाचं फक्त आहे. 50 रुपयामध्ये तुम्हाला सोन्याची अंगठी ही तिथे दिली जाईल आणि त्याचबरोबर आणखीन एका लकी ड्रॉ प्रेक्षक वर्गाला ॲक्वा हे देखील आपण देणार आहोत. त्यासाठी थोडीशी घाई करा. सगळ्या मैदानाच्या आतमध्ये न्यू बॅटर विशाल. ओहो, विशाल पानवलकर आपल्याला पाय मिळाले. हलक्या हाताने ढकलून काढले. एक धाव तर घेतली आहे. दुहेरीचा प्रयत्न येत असेल का तेही पाहावं लागणार आहे. बरं त्यांचा कॉल होता परंतु विशाल यांनी थांबवलंय. कुठेतरी आपल्याला पाहा मिळालं आणि एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये धावून काढताना पाहा मिळाले. टीमची धावसंख्या धापकावरती पाहा मिळते एकाच्या मदतीने 29 आकड्यावरती. परंतु अक्षय अंधेरे कौतुक करावं लागणार आहे कारण का ज्या पद्धतीने पहिल्या 2 षटकामध्ये धावा येत होत्या आता या वेळेला कुठेतरी थांबवल्या. 3 बॉलमध्ये अक्षयने धावा खर्च केला त्या म्हणजे फक्त आणि फक्त 3 षटकातील आपण पाहतो ते म्हणजे पुढचा बॉल खोलात टाकला होता. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळला फटका. वा, क्लासिकल आपण पाहायला मिळतोय समोरच्या दिशेने. इट्स अ ग्लोरियस मॅग्निफिकेशन एक्स्ट्रा ऑर्डिनरी आउटस्टँडिंग सिक्सर. ऑन स्कोर कार्ड याही वेळेला आपण पाहतोय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळला फटका. वा, क्लासिकल CLA क्लास सिक्सर. थँक्यू. आपण हे गाणं ऐकलं, गीत ऐकलं. अगदी मागच्या काही महिन्यामध्ये या गीतने संपूर्ण महाराष्ट्रभर धुमाकूळ घातला होता. अजयजी गायकवाड यांनी गायलेलं हे गीत आणि संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चेत राहिलं होतं. सभे मैदानाच्या आतमध्ये जिथे आपण पाहतोय एका साईडला माऊली एंटरप्राइजेस इंदापूरचा संघ खेळतोय, बॅटिंग करतोय, चांगल्या स्थितीमध्ये अद्यापपर्यंत आहे आणि एका साईडला आपला पाहायला गेलं तर श्री समर्थ कृपा नावे आज संघ मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग करतोय. 18 मध्ये धावा वाचवायच्या ते म्हणजे 35. मी प्रेक्षक वर्गांचा लक्ष वेधेन जे समोरच्या दिशेने बदल्यात आपण थोडं बॅनरच्या बाजूला बसायचंय. मी विनंती करेन पुन्हा एकदा प्रेक्षक वर्गांना आपण त्या बॅनरच्या अगदी समोर बसल्यात थोडस बाजूला बसायचंय विनंती असणार आहे. प्रेक्षक वर्गामुळेच स्पर्धा मोठ्या उंचीवरती जाताना पाहा मिळतात परंतु थोडीशी विनंती असणार आहे आपण थोडं बाजूला इथे बसून घ्यायचंय. सभे मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 14 हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत.
हो, पहिला बॉल आपण पाहतोय, टप्पा पडल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये. समोर भारत आहे, चांगल्या लय मध्ये आहेत आणि त्यांच्या अगेन्स्ट डॉट बॉल. हे चांगलं कौतुकास्पद गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आता इथून पुढे करावी लागणार आहे. 17 बॉल 35 धाव संख्येची गरज असणार आहे. पुढचा बॉल, हाफ ट्रॅकर बॅटची कडा घेतली आहे, पाठीमागच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल्स झालाय. शॉर्ट फाईन लेगचा खेळाडू तिथे पाहायला मिळाला. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झाली आणि टीमची धावसंख्या एकाने पुढे जाईल ती म्हणजे जाऊन पोहोचली आहे 43 आकड्यावरती. इथून पुढे आपण पाहतोय ते म्हणजे गरज असणार आहे 34 धाव संख्येची. बॉलचा खेळ बाकी असणार आहे तो म्हणजे 16 बॉल 34 धाव संख्येची गरज. बाउंड ट्रॅक वरती षटक क्रमांक 14 हाताळण्यासाठी सुजल वातेरे, पहिल गावाला बिलॉंग करणारा खेळाडू. हाफ ट्रॅकर फटका फसलाय. वॅकेंट एरियामध्ये बॉल ट्रॅव्हल होईल, कोणताही खेळाडू नाहीये. नो मॅन्स लाईन टेरिटरीमध्ये बॉल ट्रॅव्हल झाल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा 2 धावा या धावून काढताना पाहायला मिळाला. आणि पाहायला गेलं तर ऑनसाइडला जे सर्व खेळाडू आहेत 30 सर्कल मध्ये आपल्याला पाहायला मिळत नाहीये. सगळे 30 सर्कलच्या बाहेर आहेत. कारण आपण जर पाहायला गेलं तर वाऱ्याचा प्रवाह अगदी त्याच दिशेने आहे आणि त्यामुळे हे सर्व खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर बाउंड्री लाईनच्या जवळ आपल्याला पाहायला मिळतात. षटकातील पुढचा बॉल, हाफ ट्रॅकर यावेळेला आडव्या बॅटने केलेला फटका वेगानं फ्लॅट अँड फ्युरियस बॉल सीमा रेषेच्या पार पार पार. विशालच्या बॅटमधून षटकार. आणलं होतं कारण सुजलकडे बरीचशी क्षमता आहे आणि इथून पुढे आता सुजल कशा पद्धतीची कामगिरी करेल तेही पाहावं लागणार आहे. षटकार आलाय, षटकातील पुढचा बॉल. यावेळेला आपण पाहतो कोलट टाकला होता. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल होताना पाय म्हणजे 2 खेळाडू वेगानं धावत आहेत. रेस लागली आहे भाग मिल्का भाग सारखी आणि त्याच वेळेला बॉल अडवण्याचा प्रयत्न. आउटफील्ड तिथे थोडीशी स्लो पाहायला मिळते. बॉल तिथे थांबला गेला. 2 धावा मैदानाच्या आतमध्ये धावून काढल्या गेल्या आणि पुन्हा एकदा टीमच्या खात्यामध्ये 2 धावा जोडण्यासाठी टीमची धावसंख्या धपकवती पाहायला ती म्हणजे 53. या आकड्यावरती पाठलाग करायचा होता म्हणजे 77 धावसंख्येचा. आता इथून पुढे गरज असणार आहे ती म्हणजे 24 धावसंख्येची. 24 रिक्वायर आपल्याला पाहायला मिळते. हा रन रेट असणार आहे. पुढचा बॉल, याही वेळेला कोलट टाकला होता. समोरच्या दिशेने केलेला फटका लॉंग ऑफच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल झाला. बॉल उडवण्याचा प्रयत्न, एक धाव घेतली, दुहेरीचा प्रयत्न. कॉल चांगला आहे, कॉलिंग चांगली आहे तिथे. आपण जर पाहायला गेलात ना तर अगदी तिथे भारत भारत पाहायला मिळाले आणि त्यांच्या मधून कॉलिंग चांगली होती. 2 धावा तिथे घेण्याचा प्रयत्न अगदी यशस्वी होताना पाहायला मिळाले. या 2 धावाच्या मध्ये टीमची धावसंख्या धपकवती पाहायला मिळते ती म्हणजे 55 या आकड्यावरती. इथून पुढे जिंकण्यासाठी गरज असणार ती म्हणजे 22 धावसंख्येची आणि बॉलचा खेळ बाकी असेल तो म्हणजे 12 मध्ये 22 ची गरज आहे. कोणती टीम मीटिंग आपण घ्यायची नाहीये. ड्रिंक्स ब्रेक आपण 3 षटकामध्ये कंप्लीट केला गेला होता. त्या कारणाने आपण विनंती करणार आहोत थोडीशी घाई करायची आहे. मॅचला इथून पुढे लगेच सुरुवात करून घ्यायची आहे. जिथे 12 बॉल जिंकण्यासाठी 22 धावसंख्येची गरज आणि त्याच्यानंतर होणारी शेवटची मॅच ही क्वालिफायरची असणार आहे. सुपर 6 चा प्रवास गाठणारी मॅच असणार आहे. त्यामुळे एसन कलेक्शन गोरेगाव या टीमच्या कॅप्टनला अमितला आपण इन्व्हाइट करूया. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण यायचंय. ही मॅच जशीच कंप्लीट होईल आपण टॉस करणार आहोत आणि त्यानंतर मग मॅच क्रमांक 6वी आजच्या दिवसामधील आपण इथून पुढे सुरुवात करणार आहोत. याची देखील आपल्याला नोंद घ्यायची आहे. त्यामुळे एसन कलेक्शन टीम आपण देखील रेडी व्हायचंय. 12 बॉल जिंकण्यासाठी 22 धावसंख्येची गरज आहे. षटक क्रमांक 5 हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती हे षटक फार महत्वाचं असणार आहे. ते म्हणजे दोन्ही टीम साठी. या टीम मध्ये धावा वाचला इथे बनवलं गेला तर मग माऊली एंटरप्राइजेस इंदापूरच्या टीमच्या बाजूने जाईल. परंतु या षटकामध्ये जर विचार केलात ना धावा वाचवल्या गेल्या तर मग श्री समर्थ कृपा नावे या टीमच्या बाजूने टीम सामना जाताना पाहायला मिळेल. पवन उतेकर यांच्या मधून हॅट्रिक विकेटसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज इथे असणार आहे. मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 5 हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती आपल्याला गोलंदाज पाहायला मिळतोय तो म्हणजे हेमंत उतेकर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पहिला बॉल, पहिला बॉल आपण पाहतोय डॉट स्वरूपाचा आलाय. टप्पा पडल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये बॅट बॉलचा कनेक्शन होत नाहीये. समोर आहेत भारत परंतु माझ्याकडेही क्षमता आहे आणि डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये हाताळलाय हेमंताने.
ओहो, याही वेळेला आपण पाहतोय बॅक टू बॅकचा दुसरा डॉट बॉल. टाळ्यांचा गजर होईल या गोलंदाजासाठी. तिथे 12 मध्ये 22 बनवायच्या होत्या. आता इथून पुढे 2 डॉट बॉल आल्यानंतर 10 मध्ये 22 बनवायच्या आहेत. म्हणजे मॅच ही दोघांच्या साईडने ऑन असणार आहे. जो बॅटिंगचा फ्लो होता तो आता कुठेतरी इथे हेमंत उतेकर थांबवताना पाहायला मिळत आहेत. परंतु समोर भारत आहेत. अगदी सेट झालेल्या फलंदाजी मार्कवरती करत असताना त्याच एंड कडून 2 षटकार ठोकले होते. त्यामुळे आता कशा पद्धतीची बॅटिंग होईल तेही पाहावं लागणार आहे. 10 बॉल 22 धावसंख्येची गरज. यावेळी आपण पाहतो टाइमिंग प्रॉपर होत नाहीये. खेळाडू आहेत कॅच टेकन सक्सेसफुली. भारत महाले महत्वाचा क्षणी खेळपट्टी सोडून जाताना पाहायला मिळतोय. मॅचचा टर्निंग पॉइंट आता हा विकेट असेल तेही पाहावं लागणार आहे. विकेटचं पतन. येस थँक यू. पहा अगदी 12 मध्ये 22 ची गरज होती. बाउंड ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळते म्हणजे न्हावे गावाला बिलॉंग करणारा हेमंत उतेकर मैदानाच्या आतमध्ये आला. पहिले 2 डॉट बॉल त्याने हाताळले आणि तिसऱ्या बॉल वरती महत्वाची विकेट आपल्या नावावरती केली आहे. तो न्हावे गावचा हेमंत उतेकर अगदी चांगली कौतुकास्पद गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतोय. समोरच्या टीमला म्हणजे माऊली एंटरप्राइजेस इंदापूर या टीमला आता कुठेतरी थांबवलंय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजे 6व्या क्रमांकावरती पानसई गावाला बिलॉंग करणारे जयेश लुस्टे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. मागच्या मॅचचे हिरो. ओहो, यावेळेला आपण पाहतोय टप्पा पडल्यानंतर अगदी बाहेरच्या दिशेने गेलाय की काय बॉल. येस पंजाबच्याकडे वळतात. वाईट बॉलचा इशारा येताना पाहायला मिळतोय. अतिरिक्त धाव आणि ती धाव 1+1 आता खात्यामध्ये जोडल्यानंतर टीमची धावसंख्या पकडती पाहायला मिळते ती म्हणजे 57 या आकड्यावरती आणि इथून पुढे 20 धावसंख्येची गरज असणार आहे. इथून पुढे 20 धावसंख्येची गरज अजूनही आहे. टप्पा पडलाय आणि पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा येताना पाहायला मिळतोय. आउटसाइड डॉप टाकण्याचा प्रयत्न शरीरयष्टीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न बराचसा दूर केलाय. व्हाईट बॉलचा इशारा येताना पाहायला मिळतोय. पहिल्या 3 बॉल वरती चांगली कामगिरी केली परंतु मागचे 2 बॉल थोडेसे खराब टप्प्यावरती 3 एक्स्ट्राच्या सोबतमध्ये 19 धावसंख्येची गरज इथून पुढे असणार आहे. राईट टर्म ओव्हर द विकेटने हेमंत उतेकर मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतायत. षटकातील पुढचा बॉल कोलाट टाकला होता. समोरच्या दिशेने खेळायचं होतं. टायमिंग तितकंच नाहीये. लॉंग ऑन द बॉल अडवला गेला. प्रसाद तिथे होते. एक धाव येताना पाहायला मिळाली. एका धावेवरती थांबावं लागेल. एका धावेने टीमची धाव संख्या ही पुढे जाताना पाहायला मिळेल. ती जाऊन पोहोचली ती म्हणजे 59 या आकड्यावरती 59. इथून पुढे जिंकण्यासाठी 18 धाव संख्येची गरज आहे आणि बॉलचा खेळ बाकी असणार आहे तो म्हणजे 8 बॉल 18 धाव संख्येची गरज. हे 2 बॉल फार महत्वाचे असणार आहेत. पुढचा बॉल आक्रमण केलंय मैदानाच्या आतमध्ये जयेश लुस्टे समोरच्या दिशेने प्रॉपर टायमिंग सिक्सर षटकार. बिलॉंग करणारा अगदी फक्त आणि फक्त 500 पॉइंटला खरेदी केलेला खेळाडू जयेश लुस्टे मैदानाच्या आतमध्ये आले आणि त्यांच्या बॅट मधून अगदी महत्वाच्या क्षणी हा षटकार येताना पाहायला मिळाला. टीमची धाव संख्या आता पकडती पाहायला मिळाली ती म्हणजे 65 या आकड्यावरती. इथून पुढे 12 धाव संख्येची गरज आहे. बॉल सगळे बाकी असणार आहे तो म्हणजे 7 मध्ये 12 धावा बनवायच्या आहेत. आता कशा पद्धती बनवतील तेही पाहावं लागणार आहे. हा बॉल फार महत्वाचा असेल. याही वेळेला समोरच्या दिशेने खेळला फटका वेगवान 6 धावांसाठी आणखीन एक व्हेरी मच निडेड सिक्सर षटकार.
जेव्हापासून मैदानाच्या आतमध्ये मागच्या मॅच पासून आलाय ना, त्याने 9 बॉल फेस केलेत. 9 बॉल मध्ये जर पाहायला गेला तर एकही सिंगल नाहीये, एकही 2 धावा नाहीयेत. त्याच्या बॅट मधून चौकार आणि फक्त षटकारांची भाषा बोलली जाते. आणि तेव्हापासून जर विचार केला तर 48 त्यांनी धावा बनवल्यात, परंतु त्या फक्त आणि फक्त चौकार आणि षटकाराच्या मदतीनं काय बॅटिंग करतोय. पहा, हे खेळाडू अगदी बरंच टॅलेंट आहे, परंतु त्यांना मोठा प्लॅटफॉर्म मिळत नव्हता. आणि तो प्लॅटफॉर्म कुठे मिळालाय तर मानगाव ग्रामीण प्रीमियर लीगच्या या स्पर्धेच्या वतीनं. आणि आता याही खेळाडूची चर्चा संपूर्ण मानगाव तालुक्यामध्ये होईल. षटक क्रमांक आपण पाहतोय शेवटचा आणि अंतिम हाताळण्यासाठी दहिवली गावाला बिलॉंग करणारे शुभम बोस्तेकर मैदानाच्या आतमध्ये आहेत. समोर विशाल. 6 बॉल जिंकण्यासाठी 6 धावसंख्येची गरज. पहिला बॉल वरती आक्रमण, फटका फसलाय. लॉंग ऑफचा खेळाडू कॅच घेणं फार गरजेचं होतं. धावा नव्हत्या आणि त्याच वेळेला एफर्ट थोडेसे कमी पडले. 2 धावा तिथे धावून काढल्या. आता इथून पुढे 5 बॉल जिंकण्यासाठी 4 धावसंख्येची गरज. बॅटिंग एंड वरती विशाल आहेत, 9 सेकंडला जयेश लुस्टे आहेत आणि काय बॅटिंग करतायत. परंतु इथून पुढे डॉट बॉल विकेट आली तर मॅच मध्ये टर्निंग पॉइंट होऊ शकतो. विशालच्या बॅट मधून फिनिशिंग ऑफ हिज स्टाईल. षटकारानं सामना जिंकवलाय आणि अशा पद्धतीने टीम माऊली एंटरप्राइजेस इंदापूर हा संघ या मॅच क्रमांक 5 मध्ये विजयी होऊन शेवटची मॅच खेळण्यासाठी, क्वालिफायरची मॅच खेळण्यासाठी सज्ज होते. वेल प्लेड. कॉंग्रॅच्युलेशन टीम माऊली एंटरप्राइजेस इंदापूर.